कल्याण टिटवाळा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा संचार पाहायला मिळतोय। रोहन वाहुली या संपूर्ण भागामध्ये बिबट्याकडून कुत्रे आणि जनावरांवरती हल्ला केला जातोय। परिसरामध्ये दहशत पाहायला मिळते। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि प्राणी मित्र पथक मैदानात उतरले आहेत। बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क करण्याचं वनविभागानं यावेळी ग्रामस्थांना आवाहन केलंय। पिंपरी चिंचवडमधील चरोली अलंकापुरम चौकाजवळ गोळीबार झाल्याचं कळतं। 1 ते 2 राऊंड फायर करत नितीन गिलबिलेवरती हल्ला करण्यात आलेला आहे। गोळीबारात नितीन गिलबिलेचा मृत्यू झालेला आहे। नितीन गिलबिलेच्या सोबत असलेल्या मित्राकडूनच गोळीबार झाल्याचं कळतंय। जागेच्या प्लॉटिंगच्या व्यवसायाच्या कारणामुळे गोळीबार झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर मला जे योग्य वाटेल तेच मी करेन असं अजित पवार म्हणतात। दमानी यांनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीवरती अजितदादांचं हा वक्तव्य आहे। पदावर असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा। माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन। शिंदेची सेना मुंबईमध्ये 125 जागांची मागणी करण्याची शक्यता वर्तवली जाते। 125 नगरसेवक सोबत असल्याचा शिंदेच्या सेनेचा दावा आहे। तर महायुतीचे नेते एकत्र बसून जागांवर निर्णय घेतील असं भाजपच्या अमित साटम यांनी म्हटलंय। एक लक्षात घ्या, 2017 ते 22 ते जवळजवळ 65 नगरसेवक हे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, माजी नगरसेवकांनी। त्याचप्रमाणे 2017च्या अगोदरचे जवळजवळ 60 ते 62 नगरसेवक आज आमच्या बरोबर आलेले आहेत। त्याच्यामुळे टोटल संख्या म्हणाल तर जवळजवळ 125 नगरसेवक हे आज आमच्याकडे माजी नगरसेवक आज आमच्या बरोबर आहेत। किती जागा मिळतील किंवा किती जागा आम्हाला मिळाव्यात याबद्दलचे संपूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्य नेते यांना दिलेला आहे। पण आज मी तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगेन की 125 नगरसेवक आज आमच्या बरोबर उपस्थित आहेत, जे परत एकदा नगरसेवक व्हायला उत्सुक आहेत। अशा प्रकारची कुठली मागणी आमच्यात चर्चा चालूच झालेल्या नाहीयेत, त्यामुळे हे निव्वळ स्पेक्युलेशन आहे आणि अशा प्रकारची चर्चा काही मीडियामध्ये होत नसते। आम्ही आपापसामध्ये बसू आणि 227 जागांवरती महायुतीला कसा विजय मिळवता येईल या दृष्टिकोनातनं जी काही व्यूहरचना करायची आहे ती आम्ही व्यूहरचना करू। एमसीएचे उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड हे विजयी झालेले आहेत। नवीन शेट्टींच्या विरोधात आव्हाडांचा विजय झालाय। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला 12 तर आशिष शेलार यांना 4 जागा या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। एमसीएच्या कार्यकारिणीत सदस्यपदी मिलिंद नार्वेकर, विघ्नेश कदम यांची निवड झाली आहे, ते विजयी झालेत। निलेश भोसलेंची सहसचिवपदी निवड झाली आहे। विकास रेपाळे, नदीम मेमन एमसीए कार्यकारिणीत सदस्यपदी असणार आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय आहे, कुठल्या गटातटाचा विजय नाही आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सपोर्टनी आणि पवार साहेबांच्या सपोर्टनी आम्ही ही निवडणूक लढत होतो। आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करत असतो आणि माझ्यामध्ये हा गटातटाचा विजय नसून हा मैदान क्लब सेक्रेटरीचा विजय आहे। आमच्या आनंद झाला की मुंबई क्रिकेट वरती प्रेम करणारा, माझ्यासारखा एक लहानपणापासून वानखेडे स्टेडियमवर येणारा, ब्रेबॉर्न स्टेडियमला जाणारा, म्हणजे मला सांगायला आज महाराष्ट्राला आनंद होईल की मी 5 वर्षाचा असतानापासून स्टेडियममध्ये येतो। माझी आई स्टेडियममध्ये मला घेऊन यायची, स्वतः खाली बसायची आणि मॅच संपल्यावर मला घरी घेऊन जायची। ते दिवस बघितलेला मी रसिक आहे। आज मला त्याचा ऑर्गनायझेशनमध्ये महत्त्वाचं पद मिळालंय आणि हे फक्त माझ्या आयुष्यातले सगळे बदल हे फक्त पवारांमुळे घडत असतात। महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकीला सामोरे जा, काँग्रेसच्या पार्लिमेंटरी बोर्डच्या बैठकीमध्ये नेत्यांचा हा सूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। वंचित सोबत युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा सुरू असून स्थानिक स्तरावरती मविया आणि वंचित निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। तर काँग्रेस नेते लवकरच युतीसाठी प्रकाश आंबेडकरांना संपर्क साधणार आहेत असंही सूत्रांकडून कळतंय। काही जिल्ह्यांमध्ये वंचितच्या सोबत आघाडीचा प्रस्ताव आला होता। आरपीआय त्यांच्याशी पण आमची वाटाघाटी चर्चा ही सुरू आहे। कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी साहेब यांच्यासमोर देखील आम्ही निवडणूक ही लढवत आहोत। कुठे महादेवराव जानकरांचा जो पक्ष आहे त्या पक्षातही सातारा आणि इतर काही जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आमची आघाडी होत आहे। हे आतापर्यंत आलेले प्रस्ताव, या व्यतिरिक्त अजून कोणत्याही जिल्हाध्यक्षांनी इतर कोणत्याही पक्षाच्या संदर्भात आघाडी आणि चर्चेचा प्रस्ताव सादर केलेला नाही।
कोल्हापूर नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी काँग्रेसची राजू शेट्टींसोबत युती आहे. कोल्हापूरसह सातारा, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील युतीसाठी वंचितचा प्रस्ताव आहे. भाजप विरोधात लढण्याची वंचितची भूमिका आहे. ज्या जिल्ह्यातून आघाडीचा प्रस्ताव येईल त्या जिल्ह्यामध्ये आघाडी करणार असं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय. बघूयात पुढची बातमी. 1 कोटींपेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट्समध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचंही तटकरे म्हणतात. कोणतीही लाभार्थी महिला वंचित राहणार नाही असं आश्वासन देखील आदिती तटकरेंनी दिलंय. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. बघूयात पुढची बातमी. फुकटचा ताठा आणि नाव उबाठा असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर ही बोचरी टीका केली आहे. मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, साधा बिस्किटचा पुडाही दिला नाही असाही टोला शिंदे लगावतायत. पट्टा गेला, फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला. आता काय राहिलाय? हा, आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा. फुकट खोट रिकाम्या हाताने नाही केलं. शिवसेनेची मदत केली. सरकारचं 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले. नाही तर काही लोक माझ्या हातात काय, माझ्या हातात काय नाही, माझ्या हात रिकामे. कशाला जाता तुम्ही? माझ्याकडे द्यायला काय नाही, मग जेव्हा होतं तेव्हा का नाही?